नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? आज आपला शनिवार, गोष्टीचा वार. आज काय हे गणपती विसर्जन. आपल्याला गणपतीला विसर्जन करायला आवडत नाही. आपण 10 दिवसाची सेवा करतो की नाही, पण गणपती फक्त 10 दिवसच आपल्याकडे येतो. त्याची गोष्ट मी तुम्हाला पुढच्या शनिवारी सांगेन. मुलांनो, आज पण मी तुम्हाला गणपतीचीच गोष्ट सांगणार आहे. माझ्या गोष्टीचं नाव आहे गणपतीचा शाप. बर का मुलांनो, एक दिवस गणपती बाप्पा जंगलामध्ये डोंगरावर की नाही तपस्या करत असतात. अगदी तपस्यामध्ये ते मग्न असतात. आजूबाजूचा काही विचार करत नाहीत ते. पण तितक्यात तिथून की नाही एक अप्सरा जात असते बर का. आणि ती अप्सरा गणपती बाप्पांकडे पाहती आणि म्हणते, वा, किती सुंदर रूप आहे हे. देखणं गौरवपान आणि ध्यानस्थ मुद्रा तर किती गोड दिसते. मग तिच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल भावना निर्माण होती. आणि मग ती म्हणते, आता त्यांची आपण तपस्या भंग करायची, म्हणून ती तिथे नृत्य करते बर का. आणि मग गणपती बाप्पांची तपस्या भंग होते. मग तपस्या भंग झाल्यावर गणपती बाप्पा शांतपणे तिला विचारतात, माते, तू माझी तपस्या का भंग केलीस? तर ती अप्सरा म्हणते की तुम्ही माझ्या बरोबर लग्न कराल. मग गणपतीला राग येतो. म्हणतो की तुला देवानी डोकं दिलं नाही का, अक्कल दिली नाही का? मी तुला माते म्हटलेलं आहे आणि तू मला लग्नाचं विचारतेस. आणि मग ते म्हणतात की मी तुला शाप देतो. एक तर माझी तपस्या भंग केली आणि माता म्हटल्यानंतर तू त्याचा अभिनय भंग करून टाकलायस म्हणे. म्हणून मी तुला शाप देतो की तू अप्सरा जरी असलीस तरी तू झुडूप होशील आणि पृथ्वीवर राहशील. झुडूप होऊन पृथ्वीवर जाशील. मग तिला खूप वाईट वाटतं बर का. मग ती गणपती बाप्पांचे पाय धरती. गणपती बाप्पा, मला तुम्ही क्षमा करा, माझं चुकलं, पण मला अशा उशाप द्या म्हणे. मला मला असा शाप नका देऊ. मी इतकी सुंदर असताना देखील झुडूप होऊन म्हणे मी पडले, म्हटल्यावर कसं व्हायचं? नका नका, मला असं नका करू. ती खूप विनवण्या करती. मग गणपती बाप्पांना खूप वाईट वाटतं. मग ते म्हटले की तुझ्या मनामध्ये विवाहाची इच्छा निर्माण झाली की नाही, लग्न करण्याची इच्छा निर्माण झाली की नाही तुझ्यात? तर मग असं करतो की तुझी इच्छा पण पूर्ण होईल आणि तू जे झुडूप राहशील की नाही, ते झुडूप तुळशी वृंदावन होईल आणि तू तुळशी म्हणून त्या वृंदावनात राहशील. तुळशीचं रोप होईल तुझं. आणि तुळशीचं रोप झाले की नाही, मग ती म्हणती, मग मग तुमची सेवा कशी नाही मला करता येणार? तर म्हणे, नाही, तू माझी सेवा करायची नाही. तुळशीचं रूप होऊन की नाही तू श्रीकृष्णाबरोबर दर दिवाळीमध्ये तुझं तुळशी म्हणजे दिवाळी झाल्यावर तुझं लग्न होईल कृष्णाबरोबर. आणि माझी जर सेवा करायची तर वर्षातनं फक्त एकदाच. मला जेव्हा पत्री वाहतात की नाही, त्या पत्रीमध्ये वर्षातनं एकदाच तुला स्थान मिळेल. मग ती म्हणती, हेही नसे थोडके. म्हणून ती खूप त्यांची म्हणजे विनवणी केल्यानंतर त्यांना नमस्कार करती आणि म्हणती की बरं झालं तुम्ही मला उशाप दिला. आता मी तुमची खूप आभारी आहे. देव कधीच रागवत नसतो. देव रागवला तरी परत प्रेमाने आपल्याला जवळ घेतो. अशा प्रकारे त्या झुडपाची की नाही तुळशी झाली. आणि मग आपण दरवर्षी तुळशीचं लग्न करतो कृष्णाबरोबर. आवडली का गोष्ट? गोष्ट आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही.